आयकॉनिक सिटी आणि UKचं कॅपिटल असणाऱ्या लंडनच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नंबर 1 लंडन आहे. सर्वांच्या दृष्टीने टॉप अट्रॅक्शन ठरलेलं हे लंडन आहे. जगातील सगळ्यात टॉलेस्ट कॅन्टिलिवर्ड ऑब्झर्वेशन व्हील आहे. स्ट्रॉंग फाउंडेशन आणि याची हाईट आहे 135 मीटर आणि याची कॅप्सूल्स दिसत आहेत ते 32 कॅप्सूल्स आहेत टोटल. असं आयकॉनिक असलेलं लंडन आहे. 1999मध्ये ओपन झालं आणि आता याला 25 वर्ष पूर्ण झाली. लंडन आहे थेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर आहे आणि या 30 मिनिटाच्या राईडमध्ये आपल्याला पूर्ण लंडन वरून बघायला मिळतं. असा लंडनचा वरून दिसणारा सुंदर व्ह्यू, स्कायलाईन, प्रत्येक गोष्ट क्लिअर आणि छान दिसते इथून. व्हीलचे सर्वात टॉपवर पोचल्यानंतर हा दिसणारा व्ह्यू आणि स्कायलाईन हे बघण्याचा अनुभव खूपच सुंदर आहे. लंडन आयमधून आपल्याला पूर्ण लंडन 360 डिग्री व्ह्यूमध्ये बघायला मिळतं. ही जी थेम्स नदी आहे ही UKमधली सेकंड नंबरची लांब नदी आहे. 346 किलोमीटर इतकी लांब आहे ही नदी. नंबर 2 टॉवर ब्रिज. हा टॉवर ब्रिज जो आपल्याला बऱ्याच बॉलिवूड हॉलिवूड दोन्ही मूवीजमध्ये आपल्याला बघायला मिळतो. थेम्स नदीवरचा आयकॉनिक ब्रिज की जो 18th सेंचुरीमध्ये ओपन झाला, म्हणजे जवळजवळ 131 वर्ष याला पूर्ण झाली, तरीही आज देखील तितकाच मजबूत आणि खूप सुंदर दिसतोय. याचं आर्किटेक्चर पण अगदी बघण्यासारखं आहे. अजून एक या ब्रिजचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मोठी शिप याच्या खालून पास होते तेव्हा सेंटरचा भाग एका मिडल पॉईंटवरून वरती उचलला जातो आणि जेव्हा पूर्ण पास होते शिप तेव्हा तो पूर्ववत अवस्थेत ब्रिज तयार होतो आणि हाच तो सेंटर पॉईंट. सायकलिंग सनराईज आणि सनसेटच्या वेळी या ठिकाणी खूपच गर्दी असते. या ठिकाणी फोटो सेशन करणे म्हणजे खूप आवडीची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. नंबर 3 टॉवर ऑफ लंडन. टॉवर ऑफ लंडन आयकॉनिक स्ट्रक्चर्सपैकी इंग्लंडमधील एक इंटरनॅशनली फेमस मॉन्युमेंट आणि हिज मॅजेस्टी रॉयल पॅलेस. फेमस असलेला कोहिनूर हिरा पण याच ठिकाणी आत ठेवलेला आहे. नंबर 4 बिग बेन. बिग बेन हे ग्रेट क्लॉकच्या ग्रेट बेलचं निकनेम आहे. एलिझाबेथ टॉवर असंही म्हणतात. ब्रिटिश कल्चरल आयकॉन असून क्लॉक टॉवर हे चारी बाजूला क्लॉक दिसते. दर 15 मिनिटाला यातली असलेली मोठी बेल वाजते. याची हाईट 316 फीट आहे. नंबर 5 पार्लमेंट. UKमधले सगळे डिसिजन ह्याच पार्लमेंटमधून होतात.
हे असे टेलिफोन बूथ UK आयकॉनिक आहे. नंबर 6 नॅशनल हिस्ट्री म्युझियम. साऊथ केन्सिंग्टन ट्यूब स्टेशनवरून अंडरग्राऊंड हा डायरेक्ट रस्ता जातो म्युझियमसाठी. म्युझियम वर्ल्ड क्लास आहे. साऊथ केन्सिंग्टनच्या एक्झिबिशन रोडवर हे म्युझियम आहे. प्रचंड मोठं असं हे म्युझियम आहे. त्याला बघायला जवळजवळ 3 तास तरी लागतात. म्युझियम डायनासोरसाठी फेमस आहे. हे 1881 मधलं असून पण खूप छान मेंटेन केलेलं आहे. हे मुलांना बघण्यासाठी खूप छान आहे, कारण प्राण्यांचं स्पेशली असल्यामुळे, आणि बघायला हे खूप वेळ लागतो. हा महाकाय ब्ल्यू व्हेल यासाठी पण हे फेमस आहे. नंबर 7 व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम. नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या बाजूलाच हे म्युझियम आहे. क्वीन व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट याच्यामुळे याचं नाव व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, शॉर्टमध्ये याला V&A म्युझियम असेही म्हणतात. एटीन 1852 असलेलं हे म्युझियम जगातल्या सगळ्यात मोठ्या म्युझियममधले एक म्युझियम आहे आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे. म्युझियममध्ये कलेक्शन खूप छान आहे. साऊथ एशिया, चायना, जपान, कोरिया, इस्लामिक वर्ल्ड अशा बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार देखील याच ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, आणि हीच ती तलवार. शिवाजी महाराजांची वाघनखं इथे नाही आहेत. भारतामध्ये सध्या ती या ऑक्टोबरपासून मे 26पर्यंत कोल्हापुरात आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. बीन सतार wood with ivory painted grounds of metal strings, probably Pune, Maharashtra, 1850 to 1890. नंबर 8 बकिंगहॅम पॅलेस. बकिंगहॅम पॅलेस हे वर्ल्ड फेमस आहे. रॉयल रेसिडेन्स लंडनमधलं. ओरिजिनली ह्याला बकिंगहॅम हाऊस असंही ओळखलं जात होतं. व्हिक्टोरिया राणीचं हे जन्मस्थान आहे. हे आतून जर बघायचं असेल तर पब्लिकसाठी समर सीझनमध्ये जेव्हा कोणी इथं नसतं तेव्हा ते ओपन ठेवलेलं असतं, आणि हे बघण्यासाठी पण तिकीट आहे याला. चेंजिंग गार्डसाठी खूप फेमस आहे आणि खूप मोठे आहेत. जवळजवळ 775 रूम्स आहेत. 4 फ्लोअरमध्ये आहे. नंबर 9 द शार्ड. द शार्ड ही पिरॅमिड शेप असलेली सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग आहे UK मधली.
310 मीटर याची हाईट आहे. 2013मधली 95 स्टोरी बिल्डिंग, याच्यामध्ये बेस्ट ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, हॉटेल, लक्झरी रूम्स आहेत. नंबर 10 टफलगर स्क्वेअर. टफलगर स्क्वेअर एक आयकॉनिक पब्लिक प्लेस आहे. इथले अट्रॅक्शन म्हणजे वॉटर फाउंटन, हिस्टॉरिक बिल्डिंग, स्टॅच्यूज, मॉन्युमेंट्स. नंबर 11 पिकाडिली सर्कस. व्हिडिओ डिस्प्लेसाठी हे खूप फेमस आहे. सर्कस हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे सर्कल, आणि हे मेजर ट्रॅफिक जंक्शन आहे. मेजर शॉपिंग आणि एंटरटेनमेंट याच्यापासून जवळ आहे. लंडनचं वेस्ट एंड रोड जंक्शन आहे आणि पब्लिक स्पेस आहे. इकडे नेहमीच गर्दी असते. 24/7 हे चालू असतं. नंबर 12 स्काय गार्डन. स्काय गार्डनच्या बिल्डिंगला वॉकी टॉकी म्हणतात, कारण याचा युनिक शेप आहे त्यामुळे. हे लंडनमधलं सगळ्यात हायेस्ट पब्लिक गार्डन आहे. या बिल्डिंगमध्ये हे 35 to 37 फ्लोअरवर आहे. लंडन याप्रमाणे याच्यावरून पण आपल्याला खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतो चारी बाजूनं. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे आपल्याला बघायला मिळतात. छत्तीस आणि 37व्या मजल्यावर एवढं सुंदर गार्डन म्हणजे खूप युनिक गोष्ट आहे. इथे व्हिजिट करायची असेल तर 3 आठवडे आधी ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं ऑनलाईन. जर आपण रेस्टॉरंट बुकिंग केलं तर ॲक्सेस तिकीटची गरज नसते. नंबर 13 श्री स्वामीनारायण हिंदू मंदिर. हे मंदिर UKमधलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. हे मंदिर खूपच सुंदर आहे. 9 ते 6 हे ओपन असतं. याचे लँडस्केपिंग पण खूप छान केलेलं आहे बाहेर सगळं. मुख्य मंदिराच्या आतमध्ये खूप देवदेवतांचे मंदिर आहेत. राधाकृष्ण, गणपती, हनुमान, राम, सीता, शंकर. आतमध्ये एक हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारं एक एक्झिबिशन पण आहे, ते पण खूप छान आहे बघण्यासाठी. नंबर 14 हाईड पार्क. हाईड पार्क हे खूपच बघण्यासारखं मस्त विस्तीर्ण असं 350 एकर्समध्ये असलेलं पब्लिक पार्क आहे. आणि इथे असलेलं तळं, याच्यामध्ये असणारे हे राजहंस, हे बघायला तळ्याच्या काठी खूपच सुंदर आणि मस्त वाटतं. इथलं मस्त वातावरण आहे, समोर सुंदर तळं, फारच छान वाटतं. नंबर 15 प्रिमरोज हिल. लंडनमधल्या उंच ठिकाणांपैकी एक ठिकाण हे प्रिमरोज हिल आहे. आणि या ठिकाणी उंच असल्यामुळं पब्लिक इथे पॅनोरामिक व्ह्यू आणि सनसेट बघण्यासाठी येत असते. इथला एक्सपिरियन्स खूपच छान आहे आणि मोस्टली विकेंड्सना इथे खूपच गर्दी असते. नंबर 16 डॉक्टर BR आंबेडकर हाऊस. लंडनमध्ये असलेलं निवासस्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. भारतीय घटनेचे शिल्पकार, महाराष्ट्राचा अभिमान असे हे आपले लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2 वर्ष 1921 आणि 22 या ठिकाणी राहत होते. असे म्युझियम अँड मेमोरियल बनवलेल्या सर्वांसाठी खुलं आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये कधीही बघता येतं. खूपच छान मेंटेन केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांचे फोटोज, त्यांची पुस्तकं, त्यांच्या वस्तू या आपल्याला सगळ्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये त्यांचे हस्तलिखित आहेत. त्यांचे फोटोज, त्यांच्या वस्तूंचा खूप संग्रह चांगल्या रीतीने इथे मेंटेन केला आहे. त्यांचं बेड, त्यांचं चष्मा, टेबल, खुर्ची हे सगळ्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांच्या वडिलांचा फोटो आहे. नंबर 17 क्रूज रिव्हर थेम्स. थेम्स नदीमधली ही बोट क्रूज. वेगवेगळ्या कंपन्यांचे असे बोट क्रूज राईड्स आपल्याला अवेलेबल आहेत. लंडन आहे आणि क्रूज असं आपण एकत्र तिकीट याचं घेऊ शकतो.
40 मिनिटाच्या राईडमध्ये आपल्याला दुतर्फा असलेले लँडमार्क्स लंडन सिटीचे सगळे वन बाय वन बघायला मिळतात. अजून इथला एक बेस्ट पार्ट हा आहे की डेकवर आपल्याला एक गाईड अवेलेबल असतो आणि तो आपल्याला लाईव्ह कमेंट्रीमधून सगळी माहिती खूप छान देतो. त्याचा एक्सपिरियन्स तर खूपच अमेझिंग आहे. इथे नाईटचा स्कायलाईन व्ह्यू पण खूप बघण्यासारखा असतो.